नाही, इश्यू असा आहे की त्या दिवशी जो पाऊस पडला तो पाऊस 65 मिलीमीटरच्या पुढे पडलेल्याची मला माहिती मिळालेली आहे. म्हणजे याचा अर्थ अतिवृष्टीमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे थोडक्यात. परंतु त्या पावसाच्या बरोबर मोठ्या प्रमाणात हवा असल्यामुळे जी उभी पिकं होते, जी वाढलेली पिकं होते म्हणजे पपई, केळी या ज्या पिकांना जास्त फटका बसला आहे. कारण त्याची उंची जास्त आहे आणि हवेमुळे ते एकमेकावर कोलमडल्यामुळे त्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि कृषी खात्याची मी आता चर्चा केली. कृषी खात्याने माझे जिल्हाधिकारी यांनी सगळ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे झालेले पण आहे. शासनानं लवकरात लवकर ही पंचनामेची या ठिकाणी यादी जर आली तर आम्ही SDFमध्ये किंवा दिवाळीच्या आतमध्ये राज्य सरकारच्या मार्फत त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत जी काही नुकसान भरपाई मिळेल ती नुकसान भरपाई आम्ही शेतकऱ्यांना देणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. 6,000 हेक्टर ना 2,000 हेक्टरपर्यंत नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पिकाचं नुकसान झालं आहे. त्यामध्ये सर्वात जास्त नुकसान पपई आणि केळीचंच झालेलं आहे. आणि बाकीचे मग थोडंफार आता कपास पाहिला आपण, कपासही नुकसान झालेलं आहे. इतर जी छोटी छोटी पिके आहेत त्यांचंही नुकसान झालेलं आहे. पण याच परिसरामध्ये जवळपास 20 किलोमीटर अंतरामध्ये म्हणजे पेरीफेरीमध्ये हे नुकसान झालं ते चित्र डोळ्यासमोर दिसतंय. आता कृषी धोरण निसर्गाच्या समोर कृषी धोरण राबवलं पाहिजे. त्याच्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता असली पाहिजे. आता केळीमध्ये कृषी धोरण आपण काय राबवू शकतो, पपईमध्ये काय राबवू शकतो की त्यांना क्रॉप कव्हर देऊ शकतो. पण क्रॉप कव्हरची उंची आणि वादळ यांच्याशी त्यांचा जर मेळ नाही खाल्ला तर त्याचं नुकसान क्रॉप कव्हरचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे जे शक्य आहे शेतकऱ्यांना देणं ते नुसत्या पावसामुळे जर नुकसान होणार असेल तर त्याला आपल्याला वेगळ्या पद्धतीने नुकसान भरपाई देता येईल. पण वेगवेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करूनही जर काही ठिकाणी नुकसान होत असेल तर शासन त्याची काळजी घेईल. विमा कंपनीला एक्सक्यूज केलं जाणार नाही. पीक विमा कंपनीने ज्यांनी शेतकऱ्यांनी विमे उतरवलेले आहेत त्या सर्वांना 100% पीक विम्याची रक्कम त्यांना परत मिळणार. सर, एक आमची रिक्वेस्ट आहे, पीक विमा काढण्यासाठी गव्हर्नमेंट शासन की ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरुवात करतो. तर आमची एवढी एक रिक्वेस्ट आहे की यांनी जून-जुलैमध्ये कमीत कमी जुलैमध्ये तरी सुरुवात करावी. ते असं काहीतरी वादळ वाऱ्यामध्ये आमची विमा अनुदान भेटून जातं. बरोबर आहे. पाऊस पाण्याचा अनुदान भेटून जातं. जून-जुलैमध्ये पावसाचा पिरियड असतो. त्यावेळेस आपण सचिवांशी बोलतो मी आणि मंत्री महोदय. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निघते सर. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पूर्ण वादळ वारा पूर्ण निघून जातो. तो विमा काढलेला आम्हाला काय कामाचं येतं सर. त्याच्यामुळे आमची एवढी रिक्वेस्ट आहे की तुम्ही शासनाकडे हे प्रस्ताव मांडा की जुलैमध्ये तरी कमीत कमी सुरुवात करायला पाहिजे विम्याची. पुनर्विचार त्याचा निश्चितपणे होईल. कृषी मंत्री माननीय दत्तामामा भरणे यांच्याबरोबर बैठक आयोजित केली जाईल. सचिवांबरोबर बैठक आयोजित केली जाईल. आणि या संदर्भामध्ये पीक विम्याच्या बाबतीमध्ये विमा जर काही उशिरा होत असेल आणि वादळाचे दिवस जर अगोदर येत असतील तर तशा प्रकारचं टाइम स्पॅन या ठिकाणी वाढवून विमा कंपन्यांना टाइम स्पॅन वाढवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.